ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते. शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळं सांगितलं. मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतो आहे, करत राहीन, पण लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता तेव्हा शिंदे गटाकडून शिरसाट यांनी काही लोकांना पाठवलं होतं. आमच्याकडे त्यांना घेऊन या असं सांगितलं होतं. आणि त्याशिवाय भाजपाचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेलेत. दिल्लीतून अनेक मान्यवरांची ऑफर होती, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो. अलीकडे मला हरिभाऊ बागडेंसारखे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आली. असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. आणि यावर शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. खासदार संजय राऊत यांनी दौरा केलेल्या पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडण्याच्या तयारीत आहेत असं म्हटलं जात आहे. आणि यातच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन धनुष्यबाण, ऑपरेशन टायगर बनवण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक खासदार आमदार शिंदे सेनेत येणार असल्याबाबत दावे केले जात आहेत. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. शिवसेना आणि भाजपने ऑफर दिली होती, ती कायम आहे का ऑफर? अहो, चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर दिली होती, परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारणीभूत आहे. कायम आहे का ऑफर? ऑफर कायम आहे का? आता कुठं, आता 5 वर्षांतर निवडणूक आहेत, आता ऑफर देऊन करायचं काय? तुमचे रायगड ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.